यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सकाळी सुरू झालेली होती। मंत्री उदय सामंत यांची उलट साक्ष ही करण्यात आली आहे। वकील देवदत्त कामत यांनी सामंतांना सवाल केल्याची माहिती आहे। तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असल्याचं सामंतांकडून मान्य करण्यात आल्याचंही आता समजतं। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। सकाळी 8:30 वाजता या सुनावणीला सुरुवात झालेली होती। याच्यामध्ये दीपक केसरकर यांची उलट साक्ष घेतली जाणार होती, पण दीपक केसरकर हे हजर नसल्याचं दिसून आलं। तर मंत्री उदय सामंत हे सकाळीच विधान भवन परिसरामध्ये पोहोचलेले होते आणि त्यांची उलट साक्ष सुरू होती। दरम्यान वकील देवदत्त कामत यांनी सामंतांना सवाल केले होते। त्यामध्ये उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख असल्याचं सामंतांनी मान्य केल्याचंही समजतंय। त्यामुळे आता ही जी सुनावणी आहे ती नेमक्या कोणत्या दिशेने चालली असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि आज ही सुनावणी आता कधीपर्यंत चालणार हाही सवाल आहे, कारण अगदी काहीच वेळामध्ये अधिवेशनाला सुद्धा सुरुवात होणार आहे। दरम्यान या सुनावणीचे प्रत्येक अपडेट आपण घेत राहणार आहोत, कारण या सुनावणीकडे दोन्ही गटाचे जे शिवसैनिक आहेत, राज्यातील जनता असेल किंवा देशभरातील लोकांचं लक्ष लागलेलं आहे। तर अतिशय महत्त्वाची ही सुनावणी आज सकाळी 8:30 वाजता सुरू झालेली होती। सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार आता डिसेंबर अखेरपर्यंत ही सुनावणी संपवावी लागणार आहे। त्याचबरोबर निकाल सुद्धा विधानसभा अध्यक्षांना द्यावा लागणार आहे आणि त्यामुळे एकीकडे अधिवेशन सुरू असलं तरी देखील दुसरीकडे सुनावणी घेतली जाते आणि यामध्ये आज सकाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी या सुनावणीला सुरुवात झाली होती। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? उदय सामंत यांची उलट साक्ष घेतल्याचं कळतं आणि यामध्ये उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख असल्याचं त्यांनी मान्य केल्याचंही कळतंय। आजच्या सुनावणीमध्ये काय झालं नेमकं? निश्चितच मला दोन गौप्यस्फोट आहेत ते उदय सामंत यांनी केलेले आहेत। पहिला म्हणजे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे कार्यरत होते या संदर्भातील कबुली त्यांनी आजच्या उलट साक्षीमध्ये दिलेली आहे। दुसरी एक महत्त्वाची घडामोड जी आता घडलेली आहे ती म्हणजे स्वतः उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे की मी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पद स्वीकारलं, मात्र त्यावेळी माझी नाराजी कायम होती आणि ही नाराजी आम्ही सर्व आमदार एकनाथ शिंदे जे आमचे गटनेते होते त्यांच्यासोबत जाऊन उद्धव ठाकरे यांच्यासमोर व्यक्तही केली होती। मात्र उद्धव ठाकरे यांचं म्हणणं होतं की भाजपसोबत जी आपली युती आहे ती पुढे पुन्हा कायम राहील, आपण पुन्हा भाजपसोबत सरकार स्थापन करू, ही तात्पुरती केलेली तडजोड आहे। त्यामुळे कुठेतरी भाजपसोबत जाण्याचा पूर्वीच निर्णय झालेला होता। तात्पुरती कुठेतरी एक तजवीज म्हणून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं असा आरोप आणि दावा आहे तो आता उदय सामंत यांनी केलेला आहे। त्यामुळे आणखी कुठले नवे दावे आता उदय सामंत या उलट साक्षीमध्ये घेऊन येतात ते पाहावं लागेल। निश्चितच चेतन, आता नेमके कोणकोणते गौप्यस्फोट केले जातात ते पाहावं लागणार आहे आणि ठाकरे गटाकडून यावर काय उत्तर येतं तेही पाहावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।